जय भीम नमो बुद्धाय। तर आजचा आपला विषय आहे तृष्णा भाव ज्याचे नष्ट झाले त्यालाच मी भिक्खू म्हणतो। तथागत म्हणतात की ज्या मनुष्याचे तृष्णा भाव नष्ट झाले त्याला भिक्खू म्हणता येते। आणि आजची आपली ही गोष्ट आहे जटिलाची गोष्ट। स्थविर जटिल होते त्या स्थविर जटिलांची आजची आपली ही गोष्ट आहे। धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 416 म्हटलेली आहे। योध तन्हं पहत्वान अनागारो परिभजे तन्हा भव परिक्षीणं तमहं ब्रूमि ब्राह्मण। ज्याचे अर्थ असे आहे, ह्या गाथेचा अर्थ असा आहे, जो इथे तृष्णेचा त्याग करून ग्रहहीन झालेला आहे। ज्या पुरुषाने किंवा ज्या मनुष्याने तृष्णेचा त्याग करून जो ग्रहहीन झालेला आहे, त्यांनी घरदार सगळं सोडलेलं आहे, ग्रहहीन होऊन तो प्रवज्जित झालेला आहे। ज्याची तृष्णाभाव नष्ट झालेली आहे, ज्याच्यामधली तृष्णाभाव नष्ट झालेली आहे, मीपणा किंवा मला हे पाहिजे ते पाहिजे, माझ्याजवळ हे नाही आहे ते नाही आहे, ज्याची तृष्णाभाव नष्ट झालेली आहे त्यालाच भिक्खू म्हणता येणार असे तथागत आपल्याला सांगतात। वेळुवनामध्ये विहरत असताना भगवंतांनी ही गाथा स्थविर जटिल यांना उद्देशून म्हटलेली आहे। जेव्हा भगवान वेळुवनामध्ये विहार करीत होते तेव्हा त्यांनी ही गाथा स्थविर जटिल यांना उद्देशून म्हटलेली आहे। काश्यप बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर एक अर्हत स्थविर काश्यप बुद्धांच्या धातूवर स्तूप निर्माण करण्याच्या हेतूने दान प्राप्त करण्यासाठी इकडे तिकडे फिरत होते। जे काश्यप बुद्ध होते त्यांच्या महापरिनिर्वाण झालं, तर महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या धातूवर स्तूप निर्माण करण्यासाठी एक स्थविर इकडे तिकडे फिरत होते की त्याच्यावर एक स्तूप निर्माण करणार आणि दानाच्या हेतूने ते इकडे तिकडे फिरत होते, विहरत होते। विहरत असताना ते एका सोनाराच्या घरासमोर उभे राहिले। दान मागण्यासाठी विहरत असताना ते एका सोनाराच्या घरासमोर उभे राहिले। सोनार होता, त्याच्या घरासमोर उभे राहिले। त्याच वेळी सोनार आणि त्याची पत्नी यांचे कडाक्याचे भांडण चालू होते। जेव्हा ते स्थविर तिथे उभे राहिले त्या सोनाराच्या दारासमोर, तेव्हा त्या सोनाराचे आणि त्याच्या पत्नीचे खूप कडकदार जोरदार भांडण होत होते। त्याच रागाच्या भरात सोनार स्थविरांवर क्रोध दर्शविताना म्हणाला। आता तो सोनार जो होता तो रागाच्या स्वभावाचाच होता, कारण त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दोघांचा खूप जोरदार भांडण होत होता। तर त्या रागाच्या भरामध्येच तो सोनार त्या स्थविरांना क्रोध दर्शविताना म्हणाला, तू आपल्या शास्त्राला पाण्यात फेकून दे। तो सोनार म्हणाला त्या स्थविरांना की तू आपल्या शास्त्राला पाण्यात फेकून दे, म्हणजे बुद्धांना पाण्यात फेकून दे। हे ऐकून सोनाराची पत्नी घाबरून म्हणाली, आता सोनाराची पत्नी घाबरली हे ऐकून आणि ती म्हणाली, अरे क्रोधाच्या आवेशात तुम्ही हे काय करीत आहात। त्याची पत्नी म्हणाली, त्या सोनाराची पत्नी, क्रोधाच्या अभावामध्ये आवेशामध्ये तुम्ही हे काय करीत आहात। क्रोध माझ्यावर काढा, मला मारा, परंतु शास्त्रांना तुम्ही बरे वाईट म्हणू नका। शास्त्रांना तुम्ही बरे वाईट का बरं म्हणत आहात। तुमचा जो क्रोध आहे तो माझ्यावर काढा, तुम्हाला वाटत असेल तर मला मारा, परंतु तुम्ही शास्त्रांना बरे वाईट काही म्हणू नका। तुम्ही ही फारच अनुचित गोष्ट केली आहे। आणि ती आपल्या पतीलाच म्हणू लागली, सोनाराची पत्नी आपल्या पतीलाच म्हणू लागली की तुम्ही ही फार अनुचित गोष्ट केलेली आहे। तेव्हा तो सोनार जरा भानावर आला, तेव्हा त्याला थोडंसं भान आला आणि पश्चाताप करीत स्थविरांची क्षमा मागू लागला। आणि मग त्याला पश्चाताप होऊ लागला, तर तो त्या स्थविरांची क्षमा मागू लागला, त्यांच्या पाया पडू लागला। यावर ते स्थविर म्हणाले, उपासक तू मला तर काही बोलला नाही। ते स्थविर त्याला म्हणाले, उपासक तू मला तर काहीही बोलला नाही, तू शास्त्रांची क्षमा प्रार्थना कर। तू मला बोलला नाही, तू कुणाला बोलला तर तू बुद्धांना बोलला, म्हणून तू मला माफी मागू नको, तर तू शास्त्रांना बुद्धांना जाऊन क्षमा माग। यावर तो सोनार म्हणाला, भंते काय प्रायश्चित करून क्षमा मागितली जाऊ शकते काय। यावर तो सोनार त्या स्थविरांना म्हणतो, भंते प्रायश्चित करून क्षमा मागितली जाऊ शकते काय। तर स्थविर म्हणाले, उपासक
चैत्यामध्ये 3 घंटाकार स्वर्ण पुष्प बनवून सोन्याच्या पात्रात सजवून काश्यप बुद्धांची धातू ठेवून शास्त्रांची क्षमा मागितल्यास प्रायश्चित होईल. तर ते स्थवीर त्याला सांगतात की क्षमा तर मागू शकते तू, परंतु जर तुला प्रायश्चित करायचेच आहे तर तू चैत्यामध्ये जे काश्यप बुद्धांचा जो चैत्य होता त्याच्यामध्ये तू 3 घंटाकार स्वर्ण पुष्प 3 घंटाकार स्वर्ण सोन्याचे पुष्प बनव आणि सोन्याच्या पात्रामध्ये सजव. त्या 3 घंटाकार स्वर्ण पुष्पाला फुलांना सोन्याच्या पात्रामध्ये तू सजव. काश्यप बुद्धांची धातू ठेवून शास्त्रांची क्षमा मागशील आणि त्याच्यामध्ये तू काश्यप बुद्धांचे जे धातू आहेत अस्थिकलश जे आपण म्हणतो ते तू त्याच्यामध्ये ठेव आणि शास्त्रांची माफी माग, तर तुला तुझ्या चुकीच्या प्रायश्चित होणार. स्थविरांच्या सांगण्यावरून सोनाराने स्वर्ण पुष्प बनवून 3 कुंभाची निर्मिती करून, आता स्थविरांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याचप्रमाणे त्या सोनाराने सोन्याचे पुष्प बनवले, सोन्याचे फूल बनवले. 3 कुंभांची त्याच्यावरती निर्मिती केली. ते चैत्यात ठेवून प्रायश्चित स्वरूप आर्द्र वस्त्र आर्द्र कोपींसह शास्त्राचे सम्मुख जाऊन क्षमायाचना केली. ते सगळं बनवलं त्यांनी आणि ते चैत्यामध्ये ते सगळं ठेवून त्यांनी प्रायश्चित स्वरूप आर्द्र वस्त्र आर्द्र कोपींसह भगवान बुद्धांच्या समोर गेला आणि तिथे जाऊन आपली क्षमायाचना त्यांनी केली. मात्र त्याच्या प्रमादवश केलेल्या वचनामुळे तो 7 वेळा जन्म घेता क्षणीच पाण्यात बुडविला गेला. परंतु त्यांनी एवढी क्षमा सुद्धा मागितली आणि प्रायश्चित सुद्धा केला, परंतु त्याच्या प्रमादवश केलेल्या वचनामुळे, कारण तो काय बोलला होता त्या स्थविरांना की तू भगवान बुद्धांना जाऊन कुठे टाक, पाण्यात फेकून दे. भगवान बुद्धांना तू पाण्यामध्ये जाऊन फेकून दे अशा वचन बोलल्यामुळे त्याला हे स्वर्णाचे निर्मिती करावी लागली धातूंसाठी. आणि ते केल्यानंतर सुद्धा त्याच्या ह्या एका वचनामुळे तो 7 वेळा त्याने जन्म घेतला आणि 7 वेळा जन्म घेता क्षणी जसाच त्याने जन्म घेतला तर त्याला पाण्यात बुडविला गेला. जन्म घेता क्षणी त्याला पाण्यात बुडविला गेला. मात्र आता तो ह्या जन्मात एका धनी व्यक्तीच्या मुलीच्या पोटी जन्माला आला होता. परंतु आता तो ह्या जन्मामध्ये एका धनी व्यक्तीची मुलगी होती, तिच्या मुलीच्या पोटाला तो जन्माला आला होता. हा त्याचा शेवटचा जन्म होता आणि हा जन्म त्याचा शेवटचा जन्म होता. त्याच्या जन्माबरोबरच त्या श्रेष्ठीच्या मुलीने पात्रात ठेवून त्याला नदी सोडून दिले आणि त्याचा शेवटचा जन्म होता. तर त्याचा जसाच जन्म झाला तर त्या श्रेष्ठीच्या मुलीने पात्रामध्ये त्याला ठेवलं आणि त्याला नदीमध्ये सोडून दिले. नदीत तरंगत असताना एका स्त्रीने त्याला पाहिले आणि आपल्या घरी घेऊन गेली. आणि जेव्हा तो नदीत तरंगत होता तर तेव्हा त्याला एका स्त्रीने बघितले आणि ती त्याला आपल्या घरी घेऊन गेली. त्या स्त्रीने आपल्या मुलाबरोबरच त्याचेही पालन पोषण केले आणि तिचा सुद्धा एक मुलगा होता, तर तिने आपल्या मुलासोबतच त्या मुलाचे सुद्धा पालन पोषण केले आणि त्याचे नाव जटिल ठेवले. आणि त्या मुलाचे नाव काय ठेवले तिने? जटिल ठेवले, कारण जन्मताच त्याला जटा होत्या. जेव्हा त्याने जन्म घेतला होता तर जन्म घेता बरोबरच त्याला जटा होता. केसाला नाही, केस असतात तशा त्याला जटा होत्या. नंतर एका स्थविरांच्या सांगण्यावरून त्या स्त्रीने जटिलाला शिक्षण घेण्यासाठी तक्षशिलामध्ये पाठवले. आणि नंतर एका स्थविरांनी सांगितलं तर त्या सांगण्यावरून त्या स्त्रीने त्या जटिलाला तक्षशिला विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठविलं. अध्ययन करीत असताना जटिलाची राहायची व्यवस्था तक्षशिलेत एका व्यापाऱ्यांच्या घरी केल्या गेली. जेव्हा ते तक्षशिलामध्ये गेले शिक्षण घेण्याकरिता तर तेव्हा त्यांची राहायची व्यवस्था तक्षशिलेतच एका व्यापाऱ्यांच्या घरी केली गेली. त्या व्यापाऱ्याच्या मुलीबरोबरच त्याचा विवाह झाला आणि ज्या व्यापाऱ्याच्या घरी केली गेली त्याची राहायची व्यवस्था त्याच व्यापाऱ्याच्या मुलीबरोबर त्याचा विवाह झाला. लग्नानंतर ते आपले नवीन घर बांधत होते. लग्न झाला, आता लग्न झाल्यानंतर ते दोघेही पती पत्नी आपले नवीन घर बांधत होते. तेव्हा घराच्या मागच्या भागात त्यांना भरपूर सोने सापडले. जेव्हा ते घर बांधत होते तर घराच्या मागच्या भागामध्ये त्यांना भरपूर सोने सापडले
त्याच्या वैवाहिक जीवनात त्याला 3 पुत्रांची प्राप्ती झाली आणि विवाह झाला होता तर त्याला 3 पुत्र झाले। तो एक अत्यंत धनवान व्यक्ती म्हणून ओळखल्या जाऊ लागला आणि अशा प्रकारे तो जटिल एक धनवान व्यक्ती म्हणून ओळखल्या जाऊ लागला। त्याने आपल्या 3ही पुत्रांची प्राप्ती झाली। त्याला 3ही पुत्रांची प्राप्ती झाली। तो एक अत्यंत धनवान व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला। त्याने आपल्या 3ही पुत्रांना धनसंपत्ती सोपवून राजाची आज्ञा घेऊन प्रवज्जा ग्रहण केली। तो खूप धनवान झाला परंतु त्यांनी आपली सगळी संपत्ती आपल्या 3ही पुत्रांवर सोपवून राजाची आज्ञा घेतली आणि तो प्रवज्जित झाला आणि लवकरच जटिलाने अर्हत पद प्राप्त केले आणि तो जटिल प्रवज्जित झाला आणि तो लवकरच त्यांनी अर्हत पद प्राप्त केले। एके समयी जटिल व 500 भिक्खू बरोबर घेऊन भगवान बुद्ध भिक्षाटन करीत जटिलाच्या गावी गेले। एके समयी काय झालं, जटिल आणि त्यांच्यासोबत 500 भिक्खू घेऊन भगवान जटिलचा जो गाव होता त्या गावामध्ये भिक्षाटनासाठी गेले आणि जटिलाच्या पुत्रांच्या घरी भिक्षाटन केले। आणि जटिल म्हणजे हा जटिल जो होता याचे 3 पुत्र होते, याने आपली सगळी संपत्ती सोनं नाणं सगळं त्यांना सोपवून दिलं होतं। तर जटिलाच्या पुत्राच्या घरी त्यांनी भिक्षाटन केले। जटिलाच्या पुत्रांनी भगवान बुद्ध व भिक्खू संघाला 15 दिवस भोजनदान केले आणि अशा प्रकारे जे जटिलाचे 3ही पुत्र होते त्यांनी भगवान बुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघाला 15 दिवस भोजनदान केले। एके समयी भिक्खूंनी जटिलाला विचारले, बुद्धांनी जटिलाला विचारले, काय अजूनही त्या सोन्याच्या ढिगामध्ये तृष्णा आहे की नाही? त्या भिक्खू होते बाकीचे त्यांनी त्या जटिलाला विचारले, तुझी अजूनही त्या सोन्याच्या ढिगामध्ये तृष्णा आहे की नाही? कारण त्याच्याजवळ भरपूर सोनं होता, त्याला पुष्कळ सोना सापडला होता आणि तो खूप धनवान झाला होता। तर बाकीचे भिक्खू त्याला विचारू लागले, तुझी अजूनही त्याच्यामध्ये तृष्णा आहे का? लालच आपण म्हणतो ना, पाहिजे माझं आहे म्हणून। यावर जटिल म्हणाला, त्या सोन्यात किंवा पुत्र इत्यादीमध्ये आता मला कुठलीही तृष्णा उरलेली नाही आहे। सोन्यातही तृष्णा नाही आहे आणि माझे जे 3 पुत्र आहेत त्या 3ही पुत्रांमध्ये सुद्धा माझी तृष्णा उरलेली नाही आहे। भिक्खूंनी जटिलवर अविश्वास दाखवून भगवंतांना विचारले। आता त्या जटिलांनी असं सांगितलं परंतु त्या भिक्खूंना त्या जटिलावर विश्वास झाला नाही। तर त्यांनी भगवंतांना विचारले, भगवान जटिल म्हणतो की त्याला आता कुठलीच आसक्ती उरलेली नाही। तर यावर ते बाकीचे भिक्खू भगवंतांना विचारतात की भगवान जटिल म्हणतो की आता मला कुठलीच आसक्ती उरलेली नाही। यावर भगवान म्हणाले, होय भिक्खूंनो, माझ्या पुत्राला सोने नाणे किंवा पुत्र इत्यादी बद्दल कुठलीच आसक्ती, अभिमान किंवा तृष्णा आता उरलेली नाही। आणि अशा प्रकारे ते भगवान बुद्ध त्या भिक्खूंना सांगतात की आता माझ्या पुत्राला जटिलाला कुठलीही आसक्ती आणि तृष्णा, अभिमान उरलेला नाही। असे सांगून जो इथे तृष्णा त्याग करून ग्रहहीन होऊन प्रवज्जित झाला आहे, ज्याची तृष्णा आणि जन्म नष्ट झालेले आहेत, त्यालाच मी भिक्खू म्हणतो असे भगवान बुद्ध बाकीच्या भिक्खूंना सांगतात आणि हे म्हणून त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे। आता आपण जाणून घेऊया दुसरी गोष्ट। ज्योतिक नामक एक अत्यंत श्रीमंत मनुष्य राजगृहात अतिरमणीय 7 मजली महालात राहत होते। एक ज्योतिक नावाचा अत्यंत श्रीमंत मनुष्य होता, त्याचे नाव होतं ज्योतिक। तो राजगृहामध्ये अतिरमणीय 7 मजली ते महालामध्ये तो राहत होता। कोण? त्याचं नाव होतं ज्योतिक। त्या महालाच्या 4 बाजूला 7 संरक्षक भिंती होत्या। 7 मजली महाल होता आणि त्या महालाच्या बाजूला 7 संरक्षक भिंती होत्या, म्हणजे चोरी नाही केल्या पाहिजे वगैरे, नाही का, म्हणून। जिथे द्वारपालांची सतत निगराणी असे आणि त्या 7 दिवारीमध्ये द्वारपालांची, सिक्युरिटी गार्ड म्हणतो आपण आता, त्यांची सतत निगराणी असे। त्याच्या धनसंपत्तीची चर्चा दूर दूरपर्यंत पसरलेली होती। त्याच्याजवळ भरपूर धन होता, त्याला भीती होती की माझे ज्याच्याजवळ धन राहिला त्याला भीती राहते चोरून नेतील म्हणून, बरोबर आहे। तर त्याला सुद्धा भीती होती म्हणून त्यांनी त्या 7 मजलीला महालामध्ये 7 दिवारी बांधून ठेवल्या होत्या आणि खूप सारे तिथं
सिक्युरिटी गार्ड पण होत्या. त्याच्या धनसंपत्तीची चर्चा, त्याच्याजवळ खूप धन संपत्ती आहे म्हणून त्याची चर्चा खूप दूरपर्यंत पसरलेली होती आणि दूरवरून तो महाल पाहण्यासाठी लोक तिथे येत असत आणि तो महाल बघण्यासाठी खूप लांबून लोक येत असत. तेव्हा बिंबिसार पुत्र अजातशत्रू बाल्यावस्थामध्ये होता. त्यावेळी बिंबिसार राजाचा जो पुत्र होता अजातशत्रू तो छोटासा होता. अजातशत्रूने तो भव्य महाल पाहून मनात ठरविले की जेव्हा मी राजा होईल तेव्हा हा महाल ज्योतिकडून हिसकावून घेईल. आता बिंबिसाराचा जो पुत्र होता अजातशत्रू तो लहान होता. लहान असतानाच त्यांनी तो महाल बघितला आणि त्याला तो महाल खूप आवडला आणि तेव्हाच त्यांनी मनामध्ये निश्चय केला की जेव्हा मी राजा होणार तेव्हा ह्या महान ज्योतिकडून मी हा महाल हिसकावून घेणार. ज्योतिकने बिंबिसार राजा व अजातशत्रूला तथा त्यांच्या अनुयायांना बहुमूल्य रत्नांचा उपहार देऊन निरोप दिला. आणि जेव्हा अजातशत्रू आणि बिंबिसार राजाचे काही अनुयायी होते जेव्हा ते त्या महालामध्ये आले तर तिथून जाताना ह्या ज्योतिकनी त्यांना रत्नांचा उपहार दिला आणि निरोप दिला. जेव्हा अजातशत्रू राजा झाला, आता तो अजातशत्रू आधीच म्हणाला, आता त्यांनी लहानपणीच त्यांचा महाल बघितला आणि त्यांनी मनामध्येच निश्चय केला होता की जेव्हा मी मोठा होणार तर तेव्हा ह्या राजाच्याकडून मी याचा महाल हिसकावून घेणार. आता अजातशत्रू राजा झाला तेव्हा त्याने ज्योतिकाच्या महालावर अतिक्रमण करण्यासाठी सैनिक पाठवले. राजा झाला तर त्यांनी काय केलं, ज्योतिकचा जो महाल होता त्याच्यावर अतिक्रमण करण्यासाठी आपले सैनिक पाठविले. अजातशत्रू आणि त्याच्या सैनिकांचे ज्योतिकाच्या रक्षकांबरोबर दुंबळ युद्ध झाले आणि अजातशत्रू आणि ज्योतिकांचे जे सैनिक होते यांच्या आपसामध्ये खूप युद्ध झालं. परंतु अजातशत्रू महालावर कब्जा करण्यात अयशस्वी झाला. परंतु जो अजातशत्रू होता तो महालावर कब्जा करण्यामध्ये यशस्वी काही झाला नाही. त्याने तेथून वेणुवनाकडे कूच केले आणि तो अजातशत्रू नंतर वेणुवनाकडे गेला जिथे ज्योतिक भगवंतासमोर बसून धम्मश्रवण करीत होता. आता हा जो ज्योतिक होता हा धनवान तर खूप होता परंतु भगवंतांच्या धम्मश्रवण सुद्धा करायचा. तर हा अजातशत्रू राजा आता वेणुवनाकडे गेला जिथे ज्योतिक जो होता तो भगवंतासमोर बसून धम्मश्रवण करीत होता. तिथे जाऊन अजातशत्रू ज्योतिकाला म्हणाला, आपल्या रक्षकांना माझ्याशी लढायला सांगून इथे येऊन धम्मश्रवणाचा लाभ घेत आहेस काय. तिथे जाऊन अजातशत्रू त्या ज्योतिकाला म्हणतो की तू आपल्या रक्षकाला माझ्याशी लढायला सांगून इथे येऊन तू धम्मश्रवणाचा लाभ घेत आहेस का. ज्योतिकाला समजायला उशीर लागला नाही. राजाने त्याच्या महिलाला शक्तिबलाने ताब्यात घेतण्यासाठी प्रयत्न केला असावा आणि त्या ज्योतिकाला समजायला उशीरच लागला नाही की माझ्या महिलावर ज्यांनी कब्जा म्हणजे आक्रमण केला ते सिपाही कुणी पाठवले होते तर ह्या राजानेच पाठवले होते. तो समजून गेला ज्योतिकाने राजाला म्हटले, राजन, माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या संपत्तीला घेतले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे तो ज्योतिक त्या राजाला म्हणतो, अजातशत्रू राजाला, की माझ्या इच्छेच्या विरुद्ध माझ्या संपत्तीला कुणीही घेऊ शकत नाही. असे म्हणून त्याने दोन्ही हातातील सोन्याच्या अंगठ्या पुढे केल्या. असं म्हटलं आणि त्या ज्योतिकाने आपल्या दोन्ही हाताच्या अंगठ्या समोर केल्या आणि राजाला आव्हान केले की माझ्या दोन्ही हातातील बोटांमधून अंगठ्या काढून दाखवा. आपल्या दोन्ही हातातील सोन्याच्या अंगठ्या पुढे केले असे हात आणि त्या राजाला आव्हान केले की माझ्या दोन्ही हातातील बोटांमधून आता तुम्ही ह्या अंगठ्या काढून दाखवा. राजाने ज्योतिकांच्या बोटामधून अंगठ्या काढण्याचा खूप प्रयत्न केला. त्या अजातशत्रू राजाने त्या ज्योतिकाच्या हातामधून अंगठ्या काढण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यामध्ये तो यशस्वी होऊ शकला नाही. अंगठ्या काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु तो यशस्वी काही होऊ शकला नाही. ज्योतिकाने एक कपडा समोर पसरायला सांगितला आणि तो जो ज्योतिक होता त्याने सांगितलं की एक कापड तुम्ही आता समोर पसरवा आणि आपल्या सोन्याच्या अंगठ्या काढून तिथे ठेवल्या आणि त्या कापडावर आपल्या पूर्ण सोन्याच्या अंगठ्या काढून त्या कापडावर ठेवून दिल्या. त्याच्या बोटातून त्या सहज कपड्यावर ठेवल्या गेल्या आणि त्याच्या बोटातून त्या सहजच कपड्यावर त्या ठेवल्या गेल्या. त्या सर्व अंगठ्या ज्योतिकाने अजातशत्रूला दिल्या आणि भगवान बुद्धांना उपसंपदेची विनंती केली.
आणि त्याच्याजवळ जेवढ्याही अंगठ्या होत्या त्या सगळ्या अंगठ्या त्यांनी त्या ज्योतिकाने त्या अजातशत्रू राजाला दिल्या आणि भगवंतांना म्हटलं की मला आता तुम्ही उपसंपदा द्या. ज्योतिका प्रवज्जित होऊन भिक्खू झाला आणि तो ज्योतिक एवढा धनवान होता तर तो प्रवज्जित होऊन अशा प्रकारे भिक्खू झाला आणि लवकरच त्याने अर्हंतपद प्राप्त केले आणि लवकरच तो अर्हतपदाला प्राप्त झाला आणि तो ज्योतिक स्थवीर नावाने प्रसिद्ध झाला आणि अशा प्रकारे तो ज्योतिक स्थवीर नावाने प्रसिद्ध झाला. त्याच्या अर्हतत्व प्राप्तीबरोबरच त्याची सारी संपत्ती अंतर्धान पावली आणि त्याची पत्नी उत्तर कुरुला निघून गेली. जसा तो अर्हंत त्याने प्राप्त केलं तर त्याची सगळी संपत्ती अंतर्धान पावली आणि त्याची जी पत्नी होती उत्तर कुरुला निघून गेली. एके दिवशी भिक्खूने ज्योतिक स्थविरांना आमंत्रित करून म्हणाले एके दिवशी ह्या भिक्खू ज्योतिकने स्थविरांना आमंत्रित केलं आणि म्हणाले, आऊस तुम्हाला महालात पत्नीत किंवा धनात आसक्ती नाही आहे काय? त्या ज्योतिकनी म्हटलं बाकीच्या स्थविरांना की तुम्हाला महालामध्ये पत्नीमध्ये आणि धनात आसक्ती नाही आहे काय? स्थविर ज्योतिकाचे उत्तर होते नाही, आता मला बिलकुलही आसक्ती नाही आहे. भिक्खू भगवंताकडे गेले आणि सर्व वृत्तांत त्यांना कथन केले. म्हणाले, भगवान ज्योतिक खोटे बोलून अर्हंत प्राप्तीचे झाल्याचे सांगत आहे. आणि त्या भिक्खूंना वाटत होते की हा जो ज्योतिक आहे हा खोटं बोलत आहे, याला अर्हत्व काही प्राप्त झालेला नाही आहे आणि हा खोटं बोलत आहे. तेव्हा भगवान म्हणाले, भिक्खूंनो माझा पुत्र अगदी खरोखरच बोलत आहे. तेव्हा शास्ता म्हणाले, माझा पुत्र अगदी खरोखर बोलत आहे, त्याला आता कुठल्याच गोष्टीची तृष्णा उरलेली नाही आणि आता त्याचा पुनर्जन्म सुद्धा होणार नाही. जो अर्हत्व पदाला प्राप्त झाला त्याचा कधीही पुनर्जन्म होत नाही. हा ब्राह्मण झालेला आहे असे सांगून भगवंतांनी पुढील गाथा म्हटलेली आहे, ज्याचे अर्थ असा आहे, जो ह्या जगामध्ये तृष्णेचा त्याग करून बेघर होऊन प्रवज्जित झालेला आहे, आपली सगळी धनसंपत्ती सोडून बेघर होऊन जो प्रवज्जित झालेला आहे, ज्याची तृष्णा आणि जन्म नष्ट झालेला आहे, त्यालाच भगवान बुद्ध म्हणतात की मी भिक्खू म्हणतो. देशनेच्या अंती बरेचसे तिथे साधक बसलेले होते, ते श्रोतापत्ती फलामध्ये प्रविष्टित झाले. आणि आजचा आपला हा विषय होता तृष्णाभाव ज्याचे नष्ट झाले त्यालाच भिक्खू म्हणता येते. आणि गोष्ट होती जटिलाची गोष्ट आणि त्याचबरोबर ज्योतिकची पण गोष्ट होती. साधू साधू साधू.